नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। कायद्याने न्याय हा मिळतोच, न्याय मिळावा यासाठीच आपल्या संरक्षणासाठीच कायद्याची तरतूद आहे। मात्र काही वेळेला याचाच गैरफायदा आरोपी गुन्हेगार घेताना दिसतात। निर्भयाच्या बाबतीतही तेच घडलं। कायद्यात जर वेळीच काळानुरूप बदल झाले असते तर असं घडलं नसतं। निर्भयावर कायद्यानेच अन्याय केला असं वाटलं नसतं। दिल्ली पुन्हा पेटून उठली। देशात पुन्हा एकदा तेच वादळ उठलं जे 3 वर्षांपूर्वी घडलं। तसंच दिल्लीतल्या रस्त्यांवर पाहायला मिळालं। जस्टिस फॉर निर्भया, निर्भयाला न्याय द्या। तिच्यावर अत्याचार करणारा, तिला मृत्यूच्या दरीमध्ये लोटणाऱ्या त्याच अल्पवयीन नराधमाच्या सुटकेविरोधातली याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली आणि पुन्हा प्रश्न तोच की न्याय केव्हा मिळणार। 16 डिसेंबर 2012 देशवासियांसाठी काळा दिवस। एक घटना घडली की ज्याने सर्वांना विचार करायला भाग पाडलं की खरंच आपण सुरक्षित आहोत आणि कायदा हे आपलं सुरक्षा कवच आहे। प्रश्न यासाठी उपस्थित होतोय कारण निर्भयावर अत्याचार करणाऱ्या 6 नराधमांपैकी एक अल्पवयीन आरोपी मोकाट सुटला। त्या संध्याकाळी देशाच्या राजधानीत चालत्या बसमध्ये निर्भयावर अमानुष बलात्कार झाला। निर्भयाच्या मित्राला बेदम मारहाण करण्यात आली। 6 नराधमांनी आळीपाळीनं तिच्यावर बलात्कार केला आणि याच अल्पवयीन विकृत नराधमानं तिच्या गुप्तांगात रॉड घालून तिच्यावरच्या अत्याचाराची परिसीमाच गाठली। दिल्लीतल्या रस्त्यावर ही बस फिरत होती, पण मदतीची आर्त हाक देऊन सुद्धा कुठलाही मदतीचा हात पुढे आला नाही। पोलिसांच्या पेट्रोलिंगवरही प्रश्न निर्माण झाले। त्या थंडीत निर्भया आणि तिच्या मित्राला या नराधमांनी अज्ञात स्थळी फेकून दिलं। काही तासांनी त्या ठिकाणी आलेल्या पोलिसांच्या पेट्रोलिंग टीमनं तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल केलं। निर्भयाला सिंगापूरच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, पण 29 डिसेंबरला निर्भयाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली। रुशाली यादव सारंग, मी मराठी न्यूज, मुंबई। निर्भयाला न्याय मिळावा यासाठी देशभरातून आंदोलनं झाली, जनप्रक्षोभ उसळला। का तर न्याय हवा। जे निर्भयासोबत घडलं ते कोणासोबतही घडू नये यासाठी। निर्भयाच्या मृत्यूनंतर जनप्रक्षोभ उसळला। तिला न्याय मिळावा यासाठी दिल्लीतूनच नाही तर देशभरातून आंदोलनं झाली। दिल्लीत जमावाला पांगवण्यासाठी पोलिसी बळाचा वापर झाला, पण हे थांबणारं नव्हतं। हा आवाज त्यांचा ज्यांना हवा होता न्याय। या वकवकलेल्या नजरांपासून, विकृतीपासून सुटका मिळावी, यापुढे कोणीही निर्भया बनू नये, न्याय मिळावा यासाठीचा हा आवाज होता। कोर्टानं 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावली। एकाचा तिहार तुरुंगात मृत्यू झाला आणि याच अल्पवयीन विकृत नराधमाला बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं। ज्यावेळी त्याने हे अत्याचार केले त्यावेळी 18 वर्ष पूर्ण व्हायला त्याला काहीच महिने शिल्लक होते। मात्र आता 3 वर्षांनंतर तो 21 वर्षांचा झालाय। हा जर सुटला तर निर्भयावर हा अन्यायच नाही का? म्हणून आवाज उठला, न्याय द्या। यासाठी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये त्याच्या सुटकेविरोधात याचिका दाखल केली गेली, पण ती फेटाळण्यात आली। न्याय मिळावा ही कायद्याकडून अपेक्षा, पण कालबाह्य तरतुदींचा गैरफायदाच गुन्हेगार घेताना दिसतात। त्यामुळे निर्भयावर कायद्याचाच हा अन्याय नाही का? उत्तर हवंय। रुशाली यादव सारंग, मी मराठी न्यूज, मुंबई। मुलीवर अत्याचार झाले, तिने नरक यातना भोगल्या, ज्याने तिची ही अवस्था केली तो नराधम बाहेर पडलाच नाही पाहिजे ही प्रत्येकाची मागणी। मग ज्या आईबापाने हे सोचलं त्यांच्यावर काळजावर हे पुन्हा मीठ चोळल्यासारखंच ते पुन्हा रस्त्यावर उतरले। ज्या ठिकाणी या नराधमाला ठेवण्यात आलं त्या बाल सुधारगृहाबाहेर पुन्हा तोच आवाज घुमला, निर्भया नीड्स जस्टिस। निर्भया नीड्स जस्टिस, निर्भया को न्याय दो। हा आवाज 3 वर्षांनी पुन्हा एकदा दिल्लीतल्या रस्त्यांवर घुमला। निर्भया बलात्कार प्रकरणात
पुढील अल्पवयीन आरोपीची सुटका होणार आहे। या सुटकेविरोधात अल्पवयीन आरोपीला ज्या बाल सुधारगृहात ठेवण्यात आलंय त्या बाल सुधारगृहाबाहेर निर्भयाच्या आई-वडिलांनी आंदोलन केलं, पण न्यायासाठी लढणाऱ्या या आई-वडिलांनाच पोलिसांनी ताब्यात घेतलं। एविडेंस जारी करके इसको रोका जाए। कुछ भी करो, चाहे रात हो चाहे दिन हो, अभी टाइम है आपके पास 24 घंटे के लिए। एविडेंस जारी करके इसको रोका जाए। जैसे आतंकवादी को फांसी दी गई थी रात को कोर्ट खोल करके, वैसे कोर्ट खोल करके और इसको एविडेंस जारी करें और न्याय दिया जाए हमारे को। ये हमारे कानून की और सरकार की देन है, प्रधानमंत्री जी की देन है। आज यहाँ उतरना पड़ा ये प्रधानमंत्री की। दहशतवाद्यासाठी कोर्टाचे दरवाजे मध्यरात्री उघडतात, तर आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टाचे दरवाजे उघडावेत आणि न्याय द्यावा ही निर्भयाच्या आई-वडिलांची मागणी। अल्पवयीन असताना विकृतीची सीमा ज्यानं पार केली त्याच्या मानसिकतेत बदल झाला असेल का, असा सवाल आता उपस्थित होतोय। वृषाली यादव सारंग, मी मराठी न्यूज, मुंबई। 3 वर्ष झाली या घटनेला। त्यावेळी देश पेटून उठला, पण त्यानंतर आजपर्यंत अत्याचारांच्या प्रमाणामध्ये सातत्यानं वाढच होताना दिसते। राज्यसभेत सुधारित कायदा मंजूर झाला असता तर कुठेतरी जरब बसायला मदत झाली नसती का? 3 वर्षानंतर सुद्धा हीच परिस्थिती। आपल्या खासदारांचं म्हणणं काय आहे जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, पाहत रहा मी मराठी न्यूज। निर्भयाला न्याय मिळालाच पाहिजे। 3 वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर कायद्यात थोडाफार सुधारणा झाल्या, मात्र राज्यसभेत सुधारित कायदा मंजूर का झाला नाही हा प्रश्न तर आहेच, आणि ही दिरंगाई अप्रत्यक्षपणे मदतीचीच नाही का, असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। एका बाजूला निर्भयाची केस आहे आणि ते अतिशय वाईट केस आहे, त्याचं समर्थन कुणीही करणार नाही। त्यांना काय दुकान दिलं जाणार आहे, त्याला काय पैसे दिले जाणार आहेत, तमुक आहे म्हणजे हे अशा रीतीचं एक वातावरण झालं की 3 वर्ष आपण जाऊन आलो की आपल्याला काहीतरी मिळेल आणि आपल्यामध्ये सुधारणा होईल, मग असे क्राईम उलट वाढतीलही, ही शक्यता आहे। रेपच्या प्रकरणामध्ये तरी त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे या मताचा मी आहे। राज्यसभेचं कामकाज होऊ शकलं नाही आणि त्याचा परिणाम काही एक प्रमाणामध्ये आजचा जो गुन्हेगार जो आहे त्याला त्याची सुटका झाली। कि कोई कानून नहीं है, लॉ को हम नहीं बदल सकते, लॉ बदलने का काम पार्लियामेंट का है, लेकिन ये लॉ अगर पास भी हो जाता है तो क्रिमिनल लॉ में रिट्रोस्पेक्टिव इफेक्ट नहीं होता। तब भी इस लॉ के पास होने से पहले जितने भी जुवेनाइल्स के ऊपर इस तरह के ऑफेंस चल रहे हैं उनको 3 साल की ही सजा होगी। जिस दिन से कानून बन जाएगा उस दिन से नए कानून का पालन होगा। खासदार अरविंद सावंत यांचे या प्रकरणी नेमकं काय म्हणणं आहे ते आता पहा। सर, मला सांगा की निर्भया प्रकरणामधला जो प्रमुख आरोपी आहे त्याची सुटका होणार आहे, आपण कुठेतरी कमी पडलोय का सरकार म्हणून? मला वाटतं ज्युवेनाईल कायदा जो आहे तो समजून घेतला पाहिजे। वेदना देणारीच गोष्ट आहे खरं तर, पण ज्युवेनाईल कायद्यानुसार त्याचं वय ही त्याच्या आड येत आहे सगळं, आणि म्हणून तो त्याचा त्याला आधार मिळाला आहे त्याचा। काल परवा सुद्धा लोकसभेमध्ये हा विषय आला आणि मला वाटतं आता कायद्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे। ज्या पद्धतीनं लहान मुलं आता ज्या काही कारवाया शाळांमध्ये कॉलेज सोडून शाळांमध्ये दिसायला लागल्यात, म्हणजे मुलं एकत्र येऊन बलात्कार करणं, एकत्र करणं, हे सगळं पाहिल्यानंतर भयावह आहे सगळं चित्र। मग ग्लोबलायझेशनचे नक्की फायदे की तोटे असाही विचार येतो मनामध्ये। आपली मुलं क्रिमिनल व्हायला लागलीत, ह्याचा खरंच गंभीर विषय आहे समाजापुढं, आणि मला वाटतं आम्ही त्याचा विचार करतो। कोर्टानं काय करावं या संदर्भात मी आत्ता या क्षणी बोलू शकत नाही। कोर्ट स्वायत्त आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती निर्णय घेतीलच। बाकीच्यांना शिक्षा झाल्या त्यातला हाच एक राहतोय, पण
न्यायाची व्याख्या करावी लागेल. शेवटी पुन्हा कायद्याच्याच चौकटीतनं तो सुटतोय. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत कसा आपला आपण हँग केला तसं कायद्याची मुळात कायदा बदलण्याची गरज आहे किंवा कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे. ती केल्याशिवाय त्यातनं मार्ग निघेल असं मला वाटत नाही. कोर्ट म्हणाल तुम्ही कायदा करा, मी देतो शिक्षा. कायदा नाही माझ्याकडे म्हणून मी त्याला शिक्षा देऊ शकत नाही. ही पळवाट आहे, त्याला नाईलाज आहे. भावनिक गोष्टींवर कोर्ट चालू शकणार नाही. कॅमेरामॅन सतीशसह स्वीटी आदिमुलम, मी मराठी न्यूज, मुंबई. कायद्यात बदल झाले पाहिजे, सुधारणा झाल्या पाहिजेत, ह्या प्रतिक्रिया आहेत खासदारांच्या. मात्र यासाठी ठोस पावलं उचलणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. नेटिझन्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवलेला आहे. सर्वसामान्यांचा आवाज हाच आहे की कायदे सक्षम करा. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादकरांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा मी मराठी न्यूज. आताच्या काळात सोशल मीडिया ही एक ताकद, आपला आवाज बुलंद करण्याची, आपला आवाज सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची, बदल घडवण्याची. निर्भयावर अत्याचार करणारा मोकाट सुटू नये यासाठी नेटिझन्सनी सुद्धा तीव्र शब्दात आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्यात. निर्भया बलात्कार प्रकरणाच्या 3 वर्षांनंतरही न्यायासाठी लढावं लागते. या प्रकरणावरून नेटिझन्सने आपल्या टीकेची झोड उठवली आहे. सोशल साईट्सवरून अनेकांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतो त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया. मानवता आणि न्यायाच्या दिशेने हा दुःखद दिवस आहे असं काहींनी म्हटलं आहे. तसंच जो देश पालकांना आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी आत्मविश्वास देऊ शकत नाही त्याचं काय भविष्य आहे असे सवाल देखील उठवण्यात आले आहेत. काहींनी निर्भयाला सॉरी म्हणत ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे अशा प्रतिक्रिया देत आपलं मत व्यक्त केलं आहे. यावरून हे स्पष्ट होतं की 18 वर्षांखालील मुलांना बलात्कार करण्याची परवानगी आहे अशाही टीका करण्यात आल्या आहेत. ही न्यायाची हास्यास्पद आणि काळी बाजू आहे. काही दिवसांनी निर्भयाचा आरोपी बिनधास्तपणे फिरताना दिसेल असंही काहींनी प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. बेटी बचाव आणि बेटी पढाव ही योजना राबवली जाते का असा सवाल देखील काहींनी केला आहे. जर त्या आरोपीला सोडण्यात आलं तर मला या देशाचा कधी अभिमान वाटणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे अनेकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व विरोध दर्शविला आहे. कॅमेरामॅन श्याम शर्मांसह मी सुरभी जगदीश, मी मराठी न्यूज, मुंबई. अल्पवयीन असताना ज्यानं विकृतीची परिसीमा गाठली आता तर तो सज्ञान झालाय. बाहेर पडल्यानंतर त्याची मानसिकता तीच असेल की बदललेली? अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र अशा विकृतीला वेळीच ठेचण्यासाठी कायदेही तितकेच सक्षम असले पाहिजेत. आरोपीला फाशी झालीच पाहिजे, कायद्यामध्ये बदल झालाच पाहिजे, हा आवाज आहे सर्वसामान्यांचा. ज्या यूथने इतकं मोठं आंदोलन केलं होतं त्यापैकी आणि अशीच यूथ आपल्याबरोबर आहे. त्याने जो गुन्हा केला आहे ते करताना त्याला त्या गुन्ह्याचं स्वरूप माहिती होतं, तो काय करतो हे सर्व त्याला माहिती होतं, त्याच्या सहकाऱ्यांना माहिती होतं. पण फक्त मायनर असल्यामुळे त्याला जी काही सुटका होते आहे त्याच्यापेक्षा जोपर्यंत तो मायनर आहे तोपर्यंत त्याला बाल सुधारगृहात ठेवा आणि जर त्याने वय क्रॉस केलं तर त्याला कायदेशीर शिक्षा व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे. मुझे ऐसा लगता है कि एक पॉलिटिकल विल होना चाहिए ऐसे मामलों में. अगर हमें एक स्ट्रिक्ट एक्शन लेना है तो द फर्स्ट स्टेप इज स्ट्रॉन्ग पॉलिटिकल विल एंड कमिटमेंट फ्रॉम द पॉलिटिशियंस. दे नीड टू एक्ट. देयर इज़ नो क्वेश्चन अबाउट कि उनका रोल है या नहीं है. डेफिनेटली है, उनका रोल है और उनको करना ही चाहिए. बेसिकली हे जे इंडियन पेनल कोडचे जे नियम्स असतात आणि आपल्या संविधानाने बनवले आहे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी मला वाटतं अमेंडमेंट करून इम्प्रूव्हमेंट करायची आवश्यकता आहे. नाही, डेफिनेटली जे आरोपी आहे त्यांना अटक झाली पाहिजे आणि जे प्रकरण झालं आहे त्याच्यावरती प्रॉपर कार्यवाही मला वाटते असे झाली नाही आहे. आणि हे यूथचा जो मॉब आहे ॲक्च्युली हे बेसिक आजची नेसेसिटी आहे. त्यांनी एकजूट होऊन एकमत्र होऊन एक ठिकाणी यावे. कॅमेरामॅन अनिल सौंदाळेचा अक्षय भाटकर, मी मराठी, मुंबई. तो आरोपी जरी अल्पवयीन असला तरी त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि ती ही इतर काही नसून फक्त फाशी झाली पाहिजे. केवळ फाशी आणि फाशीच झाली पाहिजे आणि त्यासाठी नेमका तो कायदा पण पुन्हा तयार झाला पाहिजे. तो अल्पवयीन आहे हा दुर्लक्ष करण्याचा मुद्दा नसून
तो बलात्कारी आहे हे महत्त्वाचं आहे आणि त्याला ती शिक्षा झाली पाहिजे. हो, साहजिकच, कारण राजकारण्यांना त्यामध्ये त्यांचा स्वार्थ दिसतो. कारण बलात्कार करणारे कोण त्यांना असा पाठिंबा मिळतो, म्हणजे ते त्यांना काही पुरवतात, हे करतात, त्यामुळे राजकारणी त्यांच्या पाठीचे आहेत. पण या राजकारण्यांचा तिरस्कार करणे गरजेचं आहे. त्यांना पाठिंबा देणे चुकीचं आहे आणि त्यांना डायरेक्ट फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हे माझं मत आहे. डायरेक्ट फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तो अल्पवयीन असो या काही असो, ही स्थिती पुढे भविष्यात इन केस फाशी नाही झाली तर राजकारण्यांच्या मुलं ज्यांची मुलं आहेत त्यांच्यावरही येऊ शकते ही परिस्थिती. त्यामुळे हा कायदा झालाच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. फाशीच मिळावी असा गुन्हा आहे ज्याच्यामध्ये आम्ही ॲज अ स्त्री म्हणून, ॲज अ वुमेन म्हणून आम्हाला मुक्त जगता यावं, व्यवस्थित जगता यावं, मानाने जगता यावं. आणि असा गुन्हेगार जर मोकळा फिरत असेल तर यापेक्षा लाजिरवाणी आमच्यासाठी गोष्ट नाही. हो, त्यांच्या सपोर्टमुळेच तर असे क्राईम घडतात. जर यांनीच जर त्यांचा पाठिंबा नाही दिला तर असे क्राईम कधी होणारच नाही. कॅमेरामन अनिलसह योगेश बोरसे, मी मराठी न्यूज, पुणे. खरं म्हणजे हे बघायला गेलं तर खूपच निषेधार्थ गोष्ट आहे की मागच्या 3 वर्षापूर्वी झालेली घटना आणि 3 वर्षापासून याच्याबद्दल जो काही डिस्कशन चालू होतं आणि जो काही आज रिझल्ट झालेला आहे की तो मुलगा सुटलेला आहे, ते खूपच दुर्दैवी आणि खूप वाईट आहे. आता विषय हा आहे की व्यक्तीचं मॅच्युरिटी एज राहील किती. तर महत्त्वाची जी गोष्ट आहे की 18 वर्ष जे आहे ती एका साधारण व्यक्तीची जी वय आहे ते 18 वर्षानंतर तो मॅच्युअर होतं. हे जे कॅल्क्युलेशन आहे हे अप्रोप्रिएट आहे. त्याच्यामुळे 18 वर्षाखालील जे व्यक्ती आहेत त्यांना ज्युव्हिनाईल म्हणून ट्रीट करण्यात आलं आहे. त्याच्यामुळे जो कायदा व्यवस्थित बनलेला आहे त्याच्याशी मी सहमत आहे. नाही, हा खूपच गांभीर्याचा प्रकार आहे. कारण जे गुन्हे घडत आहे ते बहुतेक 16-18 वर्षाच्या दरम्यानमध्ये जास्त याचं प्रमाण दिसतो आहे. हा कायदा 16 वर्ष करायला पाहिजे. आता आपण 21व्या युगात राहतोय. टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे. पहिल्या 2ऱ्या वर्गातला मुलगा आता स्मार्टफोन वापरतो आणि आपला कायदा एवढा मागे आहे. सगळा कॉमन सेन्स आहे की एवढा गुन्ह्याचं स्वरूप एवढं मोठं आहे आणि त्याला अजून शिक्षा झालेली नाही. तर जसं जसं देश प्रगती करतोय तसं तसं कायद्यामध्ये सुधारणा या वेगाने व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कॅमेरामॅन सुजित राठोडसह आपलं सर्वच परीने रक्षण करण्याची जबाबदारी ही सरकारची, कायद्याची. 2012 मध्ये घडलेल्या या घटनेनंतर कायद्यामध्ये काही प्रमाणात बदलही झाले, मात्र हे पुरेसे नाहीयेत. राज्यसभेत आजही सुधारित कायदा मंजूर झालेला नाही आणि याचाच फायदा अशा विकृत नराधमांना मिळतोय. जनता आवाज उठवते, न्याय मिळावा यासाठी झगडते, लढते. कोणावरही अन्याय होऊ नये म्हणूनच कायदे आहेत, पण निर्भयावर कायद्याचा अन्यायच होताना दिसतोय. या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा मी मराठी न्यूज.